हिंगणघाट ते नागपूर मार्गावर असलेलं हे डीमार्ट आजूबाजूच्या लोकांसाठी वरदान साबित होऊ लागलं होतं। कारण प्रत्येक महागड्या वस्तूच्या मागे 9चा आकडा लावून 1 रुपयासारखी भली मोठी रक्कम आपल्या कपाळाला लावण्यासाठी चक्क डिस्काउंट देऊ लागले होते। म्हणूनच या खतरनाक मिशनवर ॲज अंडरवेअर एजंट मी स्वतः आणि माझे सहयोगी मित्र मिस्टर बागड बिल्ला यांची वाटचाल सुरू झाली हिंगणघाट शहराच्या दिशेने। मी येतो हे माहिती होताच इथे Z+ सिक्युरिटी तैनात केली होती आणि वेग मर्यादा फक्त 10 किलोमीटर प्रति घंटा राहिली होती। पण तुमचा भाऊ बी झाट भेला नाही यानं फॉर्च्युनर सारखी गाडी घेऊन 350च्या स्पीडनं धूम मचाले करू लागला। अंदर येताच मी बघितलं का इथं बहुत अजीब प्रकारचा एक सेल लागला होता जिथं प्रत्येक गोष्टीवर मागे 9 रुपयाचा आकडा लिहिला। पण माझी गरिबी एवढ्या चरम सीमेवर होती का मी फक्त 7चा आकडा पाहून वस्तू खरेदी करू लागलो होतो। तिथं बी एवढा स्कॅम होता का कुल्लाट सारख्या वस्तूचं नाव देऊन इथं चहाच्या कपाचा अवैध व्यापाऱ्यांनी सुरू केला होता। फक्त अर्धा किलो रवा आणि 1 किलो जाडा पौवा घेण्यासाठी आलेला मी आता इथं आजूबाजूच्या वस्तू पाहून गेण मस्ती करायला लागलो। खाच्या वस्तू पाहून माझी जीभ लपलपाले लागली होती। गेण मस्तीच्या साऱ्या हद्या पार करून मी 300 रुपयाची खरेदी आता 3000 पर्यंत पोहोचवली। स्कॅम इतका तगडा मित्रांनो का डिस्काउंट तर हे लोक देऊन राहिले होते पण डिस्काउंटच्या नावावर हमाली सुद्धा आपल्याकडूनच करून घेऊ लागले होते। हा अन्याय पाहून माझ्या अंदरचा विराट कोहली जागा झाला आणि मी बॅटचा बल्ला घेऊन गचागच छक्क्या चौकाची बरसात करायला लागलो। एवढंच नाही तर माझ्या अंधार झालेल्या जिंदगीमध्ये उजेड भरण्यासाठी मी LED बल्बचा वापर सुद्धा करायला लागलो। प्रत्येक गोष्टी मागे वाढत्या महागाईच्या या काळामध्ये मी 150 रुपयाच्या वस्तू फुकटमध्ये घालून स्वतःचा आत्मसन्मान वाढवू लागलो। फायनली आता ती वेळ आली होती का माझ्या जिंदगीला लागलेलं हे लचाण फोन पे ॲपच्या माध्यमातून माझ्या गेण मस्ती जिरवण्यासाठी तत्पर होऊ लागलो। यांच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निघणारा हा फर्या मला आठवण देत होता का मी तर फक्त रवा आणि पौवा घेण्यासाठी आलो। झाडभर वस्तूचा एवढा मोठा फर्या पाहून मी पिसाळल्या कुत्र्यासारखा करून झोपाले लागलो।